मराठी आणि अमराठी वाद पुन्हा उफाळून आला आहे। आपण सध्या विक्रोळी मतदारसंघामध्ये आहोत आणि आपल्यासोबत जोडले गेले मनसेचे नेते विश्वजित डोलम सर, काय सांगाल? एकंदरीत काल पुन्हा एकदा व्यापाऱ्यांसमोर एक वाद समोर आलेला, तो काय एकंदरीत स्टेटस ठेवण्यात आलं होतं, काय स्टेटस होतं आणि त्या संदर्भात तुमचं पुढचं पाऊल काय केलं तुम्ही? लक्षात घ्या, पहिलं तुम्हाला स्टेटस दाखवतो। एक डिवचण्याचं स्टेटस आहे, डिवचण्याचा प्रयत्न केलेला मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला, काय केलं? लक्षात घ्या, इतर राज्यातून बरेच मंडळी या आपल्या महाराष्ट्रामध्ये या किंबहुना मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याकारणे इथे येत असतात आणि मराठी माणूस ह्या सगळ्यांना सामावून घेतो, प्रेमाने वागतो। इथे ही लोक धंदे करतात, इथे धंदे करून ही लोक श्रीमंत होतात। खऱ्या अर्थाने यांनी मुंबईची जी माती आहे ती देवाऱ्यात ठेवून त्याला पूजलं पाहिजे, पण त्या उलट जाऊन ही लोक मराठी माणसांना, महाराष्ट्राला आम्ही पेलणार या शब्दात जर बोलत असतील तर हे खरोखरच दुर्दैव आहे। देख लिया राजस्थान का क्या पावर आहे, अशा प्रकारचं स्टेटस आहे। त्याच्या खाली देखील मराठी में महाराष्ट्र को अशा प्रकारचं वेगवेगळ्या देख लिया राजस्थान का पावर, मराठी को महाराष्ट्र में ही पेल दिया, हम मारवाड़ी है, हमारे सामने किसी की नहीं चलती। अरे काय दाखवताय तुम्ही? त्याची धिंड काढली त्याच विभागामध्ये, कारण इतर दुकानदारांनाही समजलं पाहिजे की जर तुम्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल जर अपशब्द बोलत असाल तर तुम्हाला खबरदार म्हणून हा मेसेज आहे। आता फक्त आम्ही त्याला समज दिली आणि समज आमची कशी असते ही तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच पद्धतीची समज दिलेली आहे आणि त्याला इशारा दिलेला आहे, इतर लोकांना इशारा दिला आहे की तुम्ही मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला दिसवू नका। नक्की तो व्यापारी जो होता, मालक वेगळा आहे, तो दुकानदार जिथे काम करत आहे असं समजतं। कुठलं दुकान आहे एकंदरीत त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांच्या काय भावना तिकडे? तर दुकान कोणतं आहे याला महत्त्व नाही आहे, पण लक्षात घ्या, जर त्याने स्टेटस ठेवलं आहे त्या स्टेटसवर जर तीन हजार लोकांचं लाईक आहे आणि 1700 लोकांचं जर शेअरिंग आहे तर अशा वेळी तुम्ही समजलं पाहिजे की मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल ह्या लोकांना किती द्वेष आहे। तुम्ही इथे येऊन राहताय, इथे येऊन कमवताय आणि इथेच मराठी माणसाची वाजवायची म्हणून तुम्ही सांगताय। अरे आम्ही मराठी आहोत, मराठी माणसांनी इथे देशच नाही देशाच्या बाहेर जाऊनही राज्य केलं आहे आणि तिथे जाऊन आम्ही ठोकलं आहे, तेव्हा जाऊन कुठे आता परत आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही तिकडे जाऊन आमच्या भाषेचं तुम्ही वर्चस्व करायचं सांगत नाही आहे, किंवा आम्ही सांगितलं पाहिजे कारण आम्ही राज्य केलं आमच्या पूर्वजांनी तिथे, पण तरीही आम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला आम्ही सांगून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही त्या उलट जाऊन तुम्ही आमच्या माणसांना दिवसताय। असं स्टेटमेंट टाकून तुम्ही काय सांगू इच्छिता, काय सांगू इच्छिता? पोलिसांकडून तुम्ही घेऊन गेलात, मात्र मनसे खळखटाकच्या भूमिकेमध्ये असते, पोलिसांनी काय त्यांच्यासोबत तक्रार नोंदवली? लक्षात घ्या, पोलिसांची भूमिका ती लोक करत असतात, ते करत राहतील, आपण आमची भूमिका जी आहे आणि आमचीच अशी नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची ही भूमिका असली पाहिजे की त्यांना जर अशा काही गोष्टी दिसल्या जिथे मराठी माणसाला डिवचलं जात आहे, महाराष्ट्राला किंवा मुंबईला कुठेतरी मुद्दामून टोचलं जात आहे, तर अशा ठिकाणी त्या मराठी माणसांनी तिथे आवाज उचलला पाहिजे। कालच्या आंदोलनामध्ये जेव्हा आम्ही तिथे ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत होत्या तेव्हा मला एक बरं वाटलं की मराठी माणूस एकवटला होता। त्या लोकांनी जाणाऱ्या येणाऱ्या म्हाताऱ्या बायका पण त्यांनाही चिड आली जेव्हा त्यांना हे स्टेटस दाखवलं आणि मी सांगितलं अशा पद्धतीमध्ये इथे आपल्याबद्दल ही लोक मत मांडतायत, तेव्हा जाऊन त्या लोकांनी पण स्वतः तिकडे आंदोलनामध्ये स्वतःहून आले। आता आम्ही एकच बोलतो की अशी जर लोक असतील, अशा वृत्तीची जर लोक असतील, त्या लोकांना जर आपल्याला चाप द्यायचा असेल तर मराठी माणसांनी या लोकांकडून, ह्या दुकानदारांकडून खरेदी केली नाही पाहिजे, कारण पैसाच बोलतोय ना, माज आलाय त्यांना, काय बाकीचं काय आहे, माज आलाय त्यांना, पैसा बोलतोय, त्यामुळे ही लोक अशा पद्धतीमध्ये आपल्याला खिजवतायत। उद्याचा मेळावा असणार आहे राज ठाकरे यांचा मीरा भाईंदरमध्ये, मीरा भाईंदर देखील मोठा पेटलं होतं। उद्या साहेब मीरा भाईंदरला संध्याकाळी 6 वाजता भेट द्यायला जात आहेत आणि देखील तुम्ही तक्रार, आम्ही मोठ्या संख्येने जाणार आहे, म्हणजे आमच्या विभागातूनही सगळे निघणार आहेत आणि सगळीकडून जाणार आहेत, कारण स्टेटसबद्दल तर साहेबांना आम्हाला माहिती नाही आता कितपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचल्या आहेत, पण नक्कीच आमच्या नेत्यांनी ह्या काही गोष्टी पोचवल्या असतील। नक्कीच असे जे दुकानदार असतील जे अशा पद्धतीने मराठी लोकांबद्दल वागत असतील तर त्यांच्याकडनं कुठलाही मार्ग खरेदी करू नका, असं थेट या ठिकाणी इशारा आता मनसेचे नेते ते विश्वजित डोमाल यांनी सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता मराठी
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.